बॉटनीमधला प्लांट वॉटर रिलेशनशिप, त्याचा समोरचा टॉपिक पाहू आपण याच्या अगोदर ऑस्मॉसिस, डिफ्युजन, इम्बिबिशन ह्या प्रोसेस कंप्लीट केल्या आहेत. त्याच्यानंतर डिफ्युजन, प्रेशर डेफिसिट आणि वॉटर पोटेन्शियल हे दोनही मुद्दे आपण पाहिले होते. आणि त्याच्याशी रिलेटेड जे की फॉर्म्युलेज आहेत. फॉर्म्युलेज म्हणजे एखादी सेल असेल, नॉर्मल सेल असेल तर त्याच्यामध्ये डिफ्युजन प्रेशर कसं राहतं, फ्लॅसिड सेल असेल, फ्लॅसिड म्हणजे काय, टर्जिड सेल म्हणजे काय, हे सगळ्या टर्म्स आपण क्लिअर केल्या आहेत. आता इथं तुम्हाला एक ऑस्मॉसिसच्या आधारावरचा टॉपिक पाहायचा आहे, दॅट इज प्लाझ्मोलायसिस अँड डीप्लाझ्मोलायसिस, है ना. त्या टॉपिकच्या हेडिंग वरून सुद्धा काही गोष्टी क्लिअर करू शकतो आपण. प्लाझ्मोलायसिस, प्लाझ्मा मेम्ब्रेनशी रिलेटेड हा टॉपिक राहू शकतो, बरोबर आहे, किंवा सायटोप्लाझमशी निगडीत सुद्धा राहू शकतो. अँड ऑफकोर्स बायोलॉजिकल टॉपिक आहे, म्हणजे इट इन्व्हॉल्व अ लिव्हिंग सेल, आणि तीही पर्टिक्युलरली आपल्याला प्लांट सेलचा विचार करायचा आहे. ठीक आहे. आता पहा, बिफोर स्टार्टिंग द टॉपिक तुम्हाला एक नॉर्मल प्लांट सेल कशा पद्धतीची असते पहा, त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स असतात, कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता पहा, जर तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करून राहिले असं कन्सिडर करा का दिस इज अ नॉर्मल प्लांट सेल. नॉर्मल प्लांट सेल म्हणजे काय, इथं कोणत्या डिसीजचा संबंध नाही आहे. हिअर नॉर्मल मीन्स it has the medium, it is surrounded by the medium which is isotonic. This is very important, कारण according to on the basis of concentration आपण सोल्युशनचे टाइप्स पाहिले होते. कोणकोणते पाहिले होते आपण, that is हायपोटोनिक सोल्युशन, त्याच्यानंतर हायपोटोनिक, हायपर आणि हायपोटोनिक सोल्युशन, आणि इथं जे मी रिप्रेझेंट करून राहिलो इट इज आयसोटोनिक. आणि आयसोटोनिकचा अर्थ हाच होऊन राहिला का ज्या ठिकाणी सेल आणि त्या सेलच्या सराउंडिंग मधलं जे मीडियम आहे, बोथ मीडियम आर हॅव्हिंग द सेम कॉन्सन्ट्रेशन, और यू मे कॉल इट एज द इक्विलिब्रियम. दोनही मीडियम जे राहतात त्या दोनही मीडियम मध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सचेंज चालू नाहीये. ना सोल्यूट एंटर होऊन राहिला, ना सॉल्वंट एंटर होऊन राहिला, ऑस्मॉसिस घडत नसेल, सच मीडियम इट इज कॉल्ड एज द आयसोटोनिक मीडियम. आता जर समजा ह्या कंडिशन चेंज होत गेल्या तर नंतर त्या सेलचा जो टाईप आहे तो सेलचा टाईप सुद्धा बदलतो, आपण पाहिलाय. या दोन पैकी कोणत्या सोल्युशन मध्ये जर सेल आपण ऍड केली तर त्या सेलचा शेप चेंज होते. त्यावरून आपण त्या सेलचे टाइप्स पण पाहिले होते पहा, फ्लॅसिड सेल अँड टर्जिड सेल. एखादी पर्टिक्युलर सेल आहे, प्लांट सेल, ती फ्लॅसिड केव्हा असते आणि टर्जिड केव्हा असते. टर्जिड सेल थोडस लक्षात घ्या काय सांगायचं आपल्याला. हिअर द वर्ड टर्जिड मीन्स इट इज सोलन सेल, आणि फ्लॅसिड म्हटलं तर दिस सेल इज कॉल्ड एज श्रिंक सेल. ज्या सेलमध्ये टर्गर प्रेशर जास्त असेल, है ना, द प्रेशर विच इज क्रिएटेड ड्यू टू द एंट्री ऑफ वॉटर, तर आपण टर्जिड म्हटलं होतं, म्हणून त्याला टर्गर प्रेशर. लक्षात येत आहे. तर अशा गोष्टी सगळ्या आपण टर्म्स अगोदर क्लिअर केल्या आहेत की एखादी सेल टर्जिड आहे म्हणजे ती सोलन आहे, ऍक्टिव्ह आहे, त्या ठिकाणी त्याचं सायटोप्लाझम जे आहे इट इज फुल्ली किंवा इट इज फिल्ड विथ दी वॉटर. आणि फ्लॅसिड असेल तर इट इज श्रिंक सेल, वॉटर त्याच्यामधून लॉस झालाय आणि त्या सेलला आपण जनरली ऍक्टिव्ह स्टेटमध्ये समजत नाही, बरोबर आहे. नंतर प्रेशरचा विचार करायचा तुम्हाला, हे तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की सपोज देयर इज अ फ्लॅसिड सेल, देन व्हॉट काइंड ऑफ प्रेशर डज इट एक्झिस्ट किंवा डज देअर एक्झिस्ट, कोणकोणते असतात पहा. तर जर समजा एखादी सेल आपण पहिले टर्जिड करू, इन द फुल्ली टर्जिड सेल पहा खूप सारा वॉटर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम इट इज फिल्ड ऑफ दी वॉटर, सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये खूप सारं. तर अशा ठिकाणी टर्गर प्रेशर हाय असेल, कारण ते प्रेशरच त्या पाण्यामुळे क्रिएट झालाय. इट इज ड्यू टू एंट्री ऑफ दी वॉटर, सो इट इज टर्गर प्रेशर. त्याने स्वतःचा एक प्रेशर मेंटेन केलं, मग टर्गर प्रेशर जास्त आहे म्हणून ती सेल टर्जिड आहे. आणि ही टर्जिडिटी का वाढली, ड्यू टू एंट्री ऑफ वॉटर. काय ऍड झालं, वॉटर, ऑस्मॉसिस घडलाय. मग ऑस्मॉसिसमुळे जे प्रोसेस घडून राहिली, जी टर्जिडिटी होऊन राहिली, म्हणून आपण टर्गर प्रेशर डायरेक्टली म्हणू शकतो ऑस्मोटिक प्रेशर.
ऑस्मोसिसमुळेच तर वॉटरची एंट्री झाली की नाही. तर हा झाला कोणता पार्ट, टर्गर प्रेशर इट इज हाय और इट इज नथिंग बट दी ऑस्मोटिक प्रेशर. आता लक्षात काय घ्यायचं की जर समजा या सेलला आपण टर्जिड कन्सिडर करून राहिलो तर त्या ठिकाणी ही जी पर्टिक्युलर एक सेल आहे आणि ही सेल वॉल. टर्गर प्रेशर कोण क्रिएट केलं, इट इज ड्यू टू सायटोप्लाझम. कुठं क्रिएट होणार, इट इज क्रिएटेड ऑन दी वॉल, इट मीन्स सेल वॉल. Equal pressure it is exerted by the cell wall on the cytoplasm in opposite direction. सेल आहे, सेलचं सायटोप्लाझम स्वतःचं प्रेशर क्रिएट राहिलं. तुम्ही पाणी पिऊन राहिले, पाणी पिल्यामुळे आतमध्ये प्रेशर वाढते, टर्गर प्रेशर वाढलाय आणि हे प्रेशर आपल्या स्किन वरती, आपल्या डर्मिस वरती क्रिएट होईल. मग आपली स्किन पण स्वतःचं प्रेशर क्रिएट करेल ना. प्रत्येक ऑब्जेक्ट जवळ स्वतःचं काहीतरी फोर्स असेल, एक प्रेशर असेल. मग इथं पहा, टर्गर प्रेशर ऑफ द सायटोप्लाझम अँड वॉल प्रेशर, सेल वॉल मुळे क्रिएट केलेलं कोणतं प्रेशर, डब्ल्यूपी वॉल प्रेशर, हे दोन्ही प्रेशर एकमेकाला अपोज करतील. आणि जर ही सेल फुल्ली टर्जिड असेल तर ह्या दोन्ही प्रेशर मध्ये डिफरन्स 0 असेल. जेवढं टर्गर प्रेशर तेवढं वॉल प्रेशर, आणि या दोघांचा डिफरन्स जो असतो त्याला म्हणतो आपण डीपीडी, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. तर अशा फुल्ली टर्जिड सेल मध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिशिट कसं असते, 0. फ्लॅसिड सेल, फ्लॅसिड आहे म्हणजे सायटोप्लाझम त्याच्यामध्ये कमी आहे, सॉल्व्हंट त्याच्यामधून निघून गेलाय, वॉटरची लेवल कमी आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर इज व्हेरी व्हेरी लेस. मग पाणी जर कमी आहे तर टर्गर प्रेशर सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं त्यांनी द टर्गर प्रेशर इज 0. इथं डीपीडी 0 होता, इथं टर्गर प्रेशर 0 आहे. इथं डीपीडी काय राहील, इट इज द डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. डीपीपी नाही ते डीपीडी आहे. द डिफ्युजन प्रेशर डेफिशिट इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. जेवढं त्याच्या आतमध्ये स्वतःचं ऑस्मोटिक प्रेशर असेल, कमी असेल, जास्त असेल, पण तोच काय असेल त्या पर्टिक्युलर सेलचा डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. ह्या झाल्या आपल्या बॅकग्राऊंड टर्म्स. आता आपल्याला टॉपिक पाहायचा आहे, दॅट इज द प्लाझ्मोलायसिस. पण आता काही कठीण नाही. आपण काय करू, ही जी नॉर्मल एक सेल आहे या सेलला दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर करू, है ना. लेट्स कन्सिडर द हायपरटोनिक सोल्युशन अँड द हायपोटोनिक सोल्युशन. आपण दोन सोल्युशन बनवले, है ना. हायपरटोनिक सोल्युशन आहे, याचा अर्थ काय होते, इट इज हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. इट इज कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ काय होते हो, कशाचं कॉन्सन्ट्रेटेड जास्त आहे, सोल्युशन, है ना, सोल्यूट, हाय सोल्यूट्स. लक्षात येऊन राहिलं. याचा अर्थ या पर्टिक्युलर मीडियम मध्ये सॉल्व्हंटची लेवल काय असेल, सोल्यूट जास्त आहे म्हणजे सॉल्व्हंट कमी असेल. ते लिहायचं तुम्हाला लक्षात ठेवण्याकरता. सॉल्व्हंट इज लो किंवा लेस म्हणा, लेस सॉल्व्हंट. तेच हायपोटोनिक मीडियम, इट इज लेस कॉन्सन्ट्रेटेड, किंवा आपण त्याला डायल्यूट म्हणू शकतो, किंवा आपण लेसच म्हणा, लेस कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजेच इथं सोल्यूटचं प्रमाण काय राहील, लेस. मग सोल्यूट जर लेस आहे तर याचा अर्थ सॉल्व्हंट जास्त, सॉल्व्हंट विल बी हाय, किंवा मोर म्हणू शकता तुम्ही, मोर क्वांटिटी ऑफ दी सॉल्व्हंट. आता अशा दोन कंडिशन जर तुमच्या समोर आहेत, हे दोन मीडियम तुम्ही प्रिपेअर्ड केले, आणि ही जी नॉर्मल सेल आहे ही तुम्ही सुरुवातीला ठेवली आहे कोणत्या, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये. तर मला सांगा, व्हॉट विल बी दी इफेक्ट ऑफ दिस सोल्युशन ऑन दी सायटोप्लाझम ऑफ दी सेल, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणू शकता, कारण याची जी आउटर लेअर दॅट इज सेल वॉल, दॅट सेल वॉल इज व्हेरी व्हेरी रिजिड. प्लांट सेलचं हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. अॅनिमल आणि प्लांट सेलची जी आउटर लेअर आहे ती हार्ड, प्लांट मध्ये हार्ड असते, अॅनिमल मध्ये स्मूथ असते. कारण अॅनिमलची कव्हरिंग ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्हली परमेबल तर आहे, पण ती स्मूथ आहे, लिपिड प्रोटीनची बनलेली आहे. आणि इथं सेल वॉल म्हटली तर इट इज व्हेरी रिजिड, त्याचे कंटेंटच तसे राहतात. मग आता मला सांगा की या सायटोप्लाझमवर या सोल्युशनचा इफेक्ट काय होईल. ठीक आहे, विचार करूया आपण. दिस इज युअर कोणतं सोल्युशन आता हे, हायपरटोनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड.
आणि आतमध्ये आपण ठेवून राहिलो सेल, ही आपली सेल. हे या सेलची प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात ठेवायचं ना, PM दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. पहा, जर या सराउंडिंग मीडियम मध्ये, सपोज द सराउंडिंग मीडियम इज कॉन्सन्ट्रेटेड, याचा अर्थ या मीडियम मध्ये सोल्यूट जास्त आहेत, हाय सोल्यूट्स, म्हणजेच सॉल्व्हंट काय आहे, लो सॉल्व्हंट. आपल्या सेलचा विचार करा, जर हे समजा या ठिकाणी हे जर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, तर याचा अर्थ आपली जी सेल आहे ती या मीडियमच्या कम्पेअर मध्ये, आपण याला कॉन्सन्ट्रेट म्हणतो, याचा अर्थ आपली सेल डायल्यूट असेल. आणि तसं आपण ज्या सेलचा विचार करू, दॅट सेल इज नॉर्मल, इट इज आयसोटोनिक. त्याच्यामध्ये ना कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ना कमी आहे, परंतु सराउंडिंग मीडियम पेक्षा त्यातलं कॉन्सन्ट्रेशन कमीच असेल, म्हणून तर आपण या बाहेरच्या मीडियमला कॉन्सन्ट्रेटेड म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण हे म्हणू शकतो, सेल विच हॅव बीन प्लेस्ड इन टू दिस पर्टिक्युलर मीडियम, इट इज लेस कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजेच या पर्टिक्युलर सेल मध्ये सॉल्व्हंट कसं आहे, इट हॅज द मोर सॉल्व्हंट. आणि बायोलॉजिकल सॉल्व्हंट जे आहे ते कोणतं असते, युनिव्हर्सल, सॉरी आपण त्याला म्हणतो ऍक्वियस सॉल्व्हंट, दॅट इज वॉटर. म्हणजे वॉटरची क्वांटिटी जास्त कुठं आहे, विद इन द सेल, आणि सराउंडिंग मीडियम मध्ये वॉटरची क्वांटिटी कमी आहे. आता आठवा तुम्हाला शिकवलेला कोणता टॉपिक, ऑस्मॉसिस. डेफिनेशन आठवा, आणि याचा इफेक्ट मला सांगा की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ हायपरटोनिक सोल्युशन अँड ऑफ द हायपोटोनिक सोल्युशन. एकदम सोपा आहे, बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतले का कोणताच पार्ट कठीण जात नाही. काय इफेक्ट होईल आता, आपली डेफिनेशन आहे ऑस्मॉसिस, इट इज द फ्लो ऑफ किंवा इट इज द मुवमेंट ऑफ व्हॉट, सॉल्व्हंट मॉलिक्यूल. आता विचार करा, जर तुम्ही सोल्यूटच्या भाषेत सांगून राहिले तर तुम्हाला लिहावं लागेल फ्रॉम लेस कॉन्सन्ट्रेटेड एरिया टू हाय कॉन्सन्ट्रेटेड एरिया. हे झालं रिलेटेड टू द सोल्यूट. जर तुम्ही सॉल्व्हंटच्या भाषेत लिहून राहिले तर इट फ्लोज फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेटेड एरिया टू द लो कॉन्सन्ट्रेटेड. हे ज्याला समजलं त्याला ऑस्मोसिस समजलं, नाहीतर शेवटपर्यंत कन्फ्युजन होत राहते. डिफ्युजन म्हणजे सांगितलं होतं हायर टू लोअर, मग या सॉल्व्हंट मध्ये लोअर टू हायर कसं राहिलं, बिलकुलच कठीण नाही आहे. मुवमेंट कोणाचं होऊन राहिलं, वॉटरचं. मग ज्या ठिकाणी वॉटरची क्वांटिटी जास्त असेल तिथून वॉटर मॉलिक्यूल फ्लो होईल, अशा ठिकाणी जिथं त्या वॉटरची क्वांटिटी कमी असेल, वॉटरची क्वांटिटी सेलमध्ये जास्त आहे, सराउंडिंग मध्ये कमी आहे, मग सेल मधून वॉटर कुठं मूव्ह होईल, सराउंडिंग मध्ये. सो हिअर H2O मूव्स आउटसाइड, सेल मधून पाणी निघून चाललंय. मग मला सांगा, जर याच्यातलं सायटोप्लाझम मध्ये वॉटर जर आपण कमी करून आलो, एका सेलच्या सायटोप्लाझम मध्ये 90% 95% जर वॉटर आहे, ते पाणी जर निघून चाललंय, तर त्याचा इफेक्ट काय होईल, ती सेल स्वेल होईल की श्रिंक होईल, पाणी निघून चाललंय, श्रिंक होईल, है ना. सो हिअर सायटोप्लाझम बिकम श्रिंक, आणि श्रिंक झाल्यामुळे काय होईल, जर तुम्ही ही डायग्राम ऑब्झर्व केली तर काय होईल, धिस पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन विल बी लाईक दिस. श्रिंक झाली म्हणजे काय, तर ती सेल वॉल मधून, ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल वॉल मधून वेगळी होईल आणि ती श्रिंक होईल एका ठिकाणी. लक्षात येते काय म्हणायचं, कारण आतमधलं जे सायटोप्लाझम आहे, पाणी आहे, ते बाहेर निघून चाललंय. आता ही जी प्रोसेस आहे यालाच म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो काय, तर प्लाझ्मोलायसिस. इट मीन्स श्रिंकिंग ऑफ द सेल. असे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. कशाही पद्धतीने स्टडी केलं तरी चालेल. सेल बिकम श्रिंक्ड.
प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा आपण लिहू सायटोप्लाझम recedes from the सेल वॉल. लक्षात येऊन राहिलं, सेल वॉलवर इफेक्ट होणार नाही कारण ती रिजिड आहे, आणि सायटोप्लाझम त्या सेल म्हणून काय झालं, रिजिड म्हणजे एकदम वेगळं झालं, सेपरेट झाली, खूप दूर गेली. बरोबर आहे. सो दिस नाउ द सेल बिकम व्हॉट, द फ्लॅसिड. जी सेल टर्जिड होती ती कशी बनली, आता फ्लॅसिड बनली. कारण आता लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीच्या सेलमध्ये काय कंडिशन होती, आयसोटोनिक मीडियम होतं. आता ते मीडियम आपण चेंज केलं, हायपोटोनिक ऍड केलं, त्याच्यामुळे सेलच्या आतमधलं सायटोप्लाझम लूज झालाय, वॉटर लॉस केलाय. या कंडिशनला तुम्हाला म्हणायचं आहे प्लाझ्मोलायसिस. बरोबर. आता सेल काय बनली, फ्लॅसिड. तसंच अपोजिट, व्हेन दिस सेल विल बी केप्ट ऑन हायपोटोनिक सोल्युशन. आता सांगू शकता काय कंडिशन होईल, हे तर झालं प्लाझ्मोलायसिसचं. प्लांटची सेल बऱ्याच कंडिशन मध्ये प्लाझ्मोलाइज्ड होऊन जातं आणि परत काय करते, इट रिगेन इट्स ओरिजिनल शेप. ती परत काय करते, ती प्लाझ्मोलायसिस पासून स्वतःला रिकव्हर करते. त्या प्रोसेसला आपण म्हणतो दुसरी, दॅट इज डी प्लाझ्मोलायसिस. आता याच्यासारखी आहे अपोजिट, पण तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय डी प्लाझ्मोलायसिस, करा विचार. इथं सेल कशी बनली, फ्लॅसिड. फ्लॅसिड सेल मध्ये काय कंडिशन असतात तिकडे पहा, टीपी 0, वॉटर लॉस झालाय म्हणजे इकडे टर्गर प्रेशर काहीच नाही राहिलाय, म्हणून तर सेल काय बनली, फ्लॅसिड बनली. आणि डीपीडी काय, जेवढं त्याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर असेल तेवढा त्याचा डीपीडी आहे. आता हायपोटोनिक मध्ये आपण त्याला ऍड करून आलो. या सेल मधलं ऑलरेडी काय घडलंय, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, म्हणजे सायटोप्लाझम काय झालाय, श्रिंक केलाय. आता आपण याला अशा मीडियम मध्ये प्लेस करून राहिलो, ज्या मीडियमला आपण राहिलो काय, तर हायपोटोनिक मीडियम. हायपोटोनिक म्हणजे इट कंटेन मोर अमाऊंट ऑफ वॉट, सॉल्वंट. इथं ही श्रिंक झाली आहे, सेल श्रिंक आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये सायटोप्लाझम काय आहे किंवा सॉल्वंट काय, इट हॅज अ लेस सॉल्वंट. वॉटरची क्वांटिटी आता सराउंडिंग मध्ये जास्त झाली आहे आणि सेलच्या आतमध्ये वॉटरची क्वांटिटी काय झाली आहे, कमी झाली आहे. मग आता काय होईल, ऑस्मॉसिस घडेल. दिस सॉल्वंट फ्लो फ्रॉम सराउंडिंग मीडियम इनटू द सेल. या सेलमध्ये सायटोप्लाझमची क्वांटिटी वाढली का या सेलमध्ये सायटोप्लाझमची क्वांटिटी वाढेल. सॉल्वंट एंटर होऊन राहिला, वॉटर एंटर होऊन राहिलं. वॉटर एंट्री झाल्यामुळे याचा शेप जो आहे तो ओरिजिनल शेप होईल. सो इट रिगेन्स. इथं एंडॉस्मोसिस घडून राहिला, बाहेरच्या साइड मधून पाणी आतमध्ये फ्लो होते, म्हणजे इट विल रिगेन द शेप. बरोबर आहे. म्हणजे जी सेल फ्लॅसिड बनली होती ती सेल आता काय बनेल, टर्जिड बनेल. टर्गर प्रेशर वाढेल, ऑस्मोटिक प्रेशर वाढेल. लक्षात येत आहे. म्हणजे जे सायटोप्लाझम इथं वाढून राहिलं त्याचं स्वतःचं प्रेशर वाढेल, ज्याला तुम्ही म्हणता काय, टर्गर प्रेशर. बरोबर आहे. कोण घेते तर टर्गर प्रेशर टर्जिड मध्ये कसं राहते, हाय राहते. आणि ते का क्रिएट होते, ड्यू टू ऑस्मोसिस. इट इज नथिंग बट द ऑस्मोटिक प्रेशर. आणि फुल्ली टर्जिड बनली का त्या ठिकाणी काय 0 होऊन जाईल, डीपीटी 0 होऊन जाईल. काही कठीण नाही आहे, एकदम सोपं आहे पहा. सो व्हॉट इज मीन बाय द डी प्लाझ्मोलायसिस, इट इज द स्वेलिंग ऑफ द सेल ड्यू टू एंडोस्मोसिस. ऑस्मोसिसच घडणार आहे दोन्ही प्रोसेस मध्ये, पण सेलच्या आतमध्ये सॉल्वंट फ्लो होते तर ती सेल काय बनेल, टर्जिड बनेल, म्हणजे डी प्लाझ्मोलायसिस. आणि वॉटर लूज होऊन राहिलं तर ते झालं प्लाझ्मोलायसिस. कन्फ्युज होऊ नका. प्लाझ्मोलायसिस म्हणजे लुझिंग ऑफ द सायटोप्लाझम आणि डी प्लाझ्मोलायसिस म्हणजे रिगेनिंग ऑफ द सायटोप्लाझम. इन दिस वे वी हॅव स्टडीड द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज द प्लाझ्मोलायसिस. ठीक आहे. जर समजा आपण एनिमल सेलचा विचार केला, इन केस ऑफ एनिमल सेल फॉर एक्झाम्पल, अँड लेट्स कन्सिडर द आरबीसीज. जर या आरबीसी मध्ये विद्यार्थी मित्रांनो डी प्लाझ्मोलायसिस घडलं तर काय होईल. एक तर डी प्लाझ्मोलायसिसचा अर्थ काय होते, इट मीन्स स्वेलिंग ऑफ द सेल. कारण काय होऊ राहिलं, फ्लो ऑफ दी सॉल्वंट.
विदिन द सेल एंडो ऑस्मोसिस होऊन राहिलं. काय होऊन राहिलं? एंडो ऑस्मोसिस. जर एक्सेस अमाऊंट मध्ये सॉल्व्हंट आतमध्ये फ्लो झाला तर ही आरबीसी काय होते? इट मे बी रप्चर्ड और वी कॉल इट एज इट मे बी बर्स्ट आउट. आरबीसीच्या सेल ज्या राहतात त्या ब्रेकडाऊन सुद्धा होऊ शकतात. ब्रेकडाऊनच्या पेक्षा परफेक्ट वर्ड आहे बर्स्टिंग ऑफ द सेल. अॅनिमल मध्ये डीप्लाझ्मोलायसिस मुळे सेल बर्स्ट होऊ शकतात, पण प्लांट मध्ये बर्स्ट होत नाही, त्या रिगेन करतात स्वतःच. असे प्लाझ्मोलाइज झाल्या म्हणजे लूज झाल्या, डीप्लाझ्मोलाइज झाल्या म्हणजे टर्जिड बनल्या, ऍक्टिव्ह बनल्या. हे का असेल? एकच रिझन आहे, दॅट इज प्लांट इट इज कव्हर्ड बाय द व्हेरी रिजिड, व्हेरी हार्ड लेअर दॅट इज द सेल. Okay, so this is all about this particular plasmolysis. Now another topic, path of the water across the root. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वरून एक एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट. कसं काय वॉटर ऍब्सॉर्ब होऊन राहिलं? एक तर सॉइल सरफेस, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहिलाय आपण दॅट इज रूट. आपण त्याला रूट हेअर कन्सिडर करतो है ना. रूट हेअरच्या नंतर कुठे एंटर होईल? तर डायरेक्टली इनर पार्ट ऑफ द रूट. आपण ते रिजन्स पाहिले होते पहा. रूट कॅप असते त्या पूर्ण रूट हेअर मध्ये पाणी एंटर झालाय. आता ते प्रॉपरली रूट सेल्स मध्ये एंटर होईल. मग रूटच्या सेल्स कोणकोणते असतात? स्टेम असो, रूट असो, का लीव्ज असो, आउटर लेअर असेल त्याला नाव तुम्हाला द्यायचं आहे एपिब्लेमा. ऍक्च्युअली इट इज द एपिडर्मिस. देन आता समजा ही जर आउटर लेअर तुम्ही कन्सिडर करून राहिले, इट इज एपिब्लेमा. देन इट इज फॉलोड बाय द कॉर्टिकल रिजन, किंवा आपण त्या म्हणू शकतो इट इज कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या नंतर एंडोडर्मिस, त्यानंतर पेरीसायकल, आणि पेरीसायकलच्या नंतर स्टील. पाथ हा जो आहे हा ऍक्च्युली पाथ ऑफ द ऍब्सॉर्प्शन अक्रॉस रूट. एका टिपिकल रूट मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लेयर्स असतात? तर आउटर लेअर जी आहे, जी एपिडर्मिस आपण कन्सिडर करतो, हिअर इट इज टर्म ॲट द एपिब्लेमा. आणि या आउटर लेअरच्या एक्सटेन्शनलाच काय कन्सिडर केलं जाते? रूट हेअर. सो दिस विल बी युअर रूट हेअर. इट इज फॉलोड बाय ग्रुप ऑफ मेनी लेयर्स ऑफ द सेल कॉल्ड द कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या नंतर स्टार्ट होते व्हॉस्क्युलर बंडलचा पार्ट. त्या व्हॉस्क्युलर बंडललाच तुम्ही म्हणू शकता व्हॉस्क्युलर स्टील किंवा स्टिलार रिजन. हे जे आपलं हेडिंग दिलं त्यांनी, फ्रॉम एपिब्लेमा अप टू झायलेम इन द स्टिलार रिजन. तर स्टिलार रिजन म्हणजे व्हॉस्क्युलर बंडल. आणि आपल्याला हे माहित असायला पाहिजे की व्हॉस्क्युलर बंडल मध्ये दोन टाईपचे टिश्यूज असतात पहा. वन इज द झायलेम अँड इज द फ्लोएम. ठीक आहे. आता इथं रूट सेलचा विचार जर केला आपण तर एंडोडर्मिस इट इज फॉलोड बाय पेरीसायकल है ना. झायलम फ्लोएमचा ग्रुप त्याला व्हॉस्क्युलर बंडल. आणि याच्या ज्या शीथ आहेत, याच्या ज्या कव्हरिंग आहेत त्या दोन आहेत, पेरीसायकल आणि एंडोडर्मिस. जर आपण कॉर्टेक्स मधून आलो तर एंडोडर्मिस आणि नंतर पेरीसायकल. त्या पेरीसायकल जी असते इट इज व्हेरी वेल अटॅच्ड दी प्रोटोझायलम. म्हणजे झायलम त्या पेरीसायकल डायरेक्टली अटॅच्ड असतात. म्हणजे रूट हेअर मधून वॉटर मॉलिक्यूल पास होऊन राहिले ते झायलम पर्यंत कसे पोहोचतात, तो आहे तुमचा पाथ. लक्षात राहील. आणि हेच तुम्हाला स्टडी करायचं आहे की अक्रॉस द रूट हाऊ डज अ वॉटर मूव्ज अप टू दी झायलेम. झायलेम पर्यंत पोहोचलं का नंतर काय होईल? आता पहा, हा जो पाथवे आपण इथे ड्रॉ केला हा एवढा, याला आपण शॉर्टकट मध्ये पण म्हणू शकतो. रूट टू झायलेम, अर्थात पहिले रूट हेअर आहेच. रूट हेअर नंतर मधात काय सगळं पाहायला आपण कॉर्टेक्स आहे ना. झायलम व्हॉस्क्युलर टिश्यू म्हणजे कोणता? झायलेम. आणि झायलम नुसतं झायलम पर्यंतच नाही आहे, हाच तर एक वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे.
आणि फ्रॉम झायलम कुठं आहे तर अप टू द होल प्लांट और वी कॉल इट एज अप टू द टीप ऑफ द प्लांट. रूट पासून तर प्लांटच्या टीप पर्यंत वॉटर कंडक्ट होऊन राहणार आहे. याचा अर्थ तुम्ही अंदाज लावू शकता की डझंट मॅटर दॅट द प्लांट इज स्मॉल ऑर द लार्ज, है ना, सिंपल आहे की कॉम्प्लेक्स आहे, पण त्या प्लांट मध्ये स्वतःची एक सिस्टम आहे, ज्या सिस्टमच्या थ्रू ते काय करू शकतात की वॉटर जे अवेलेबल असेल अमॉंग दॅट पर्टिक्युलर सॉइल, त्या सॉइल मधून त्यांना फोर्सली ते फ्लो करतात अप टू दी टीप ऑफ दी प्लांट. आता मला सांगा, जर समजा या एवढ्या साऱ्या प्रेशरनं जर ते पाणी फ्लो होऊन आलं, याचा अर्थ रूट मध्ये स्वतःचा एक प्रेशर आहे, जसं ग्रॅव्हिटी असते पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहतो सॉइल मध्ये, तसं एक प्रेशर प्लांट स्वतः क्रिएट करून राहिलं आणि त्याच फोर्सच्या साहाय्यानं प्लांट हे अप्पर डायरेक्शनला, त्या वॉटरला काय करून राहिलं, अप्पर डायरेक्शनला फ्लो करून राहिलं, त्याला मूव्ह करून राहिलाय. याचा अर्थ एक प्रेशर डेव्हलप होऊन राहिलं पण रूट मध्ये, दॅट प्रेशर इज कॉल्ड एज रूट प्रेशर. काय म्हणायचं त्याला, रूट प्रेशर. आणि हेच रिस्पॉन्सिबल आहे फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर. जर अशा टाईपचा कोणता फोर्स अवेलेबल नसता तर पाणी रूटनी ऍब्सॉर्ब केलंही नसतं आणि ते टीप पर्यंत पोहोचू सुद्धा शकलं नसतं. लक्षात घ्यायचं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. एक मिनिट. हा आता पहा, या ठिकाणी तुम्हाला हे जे डायग्राम शो केली आहे, इथे सगळं लक्षात येऊन जातं. दिस इज द रूट हेअर. आता याच्यामध्ये सिम्प्लास्ट आणि ॲपोप्लास्ट काय ते आपण पाहणारच आहोत. रूट हेअरच्या नंतर एपिडर्मिस, त्याची जी एक्सटेन्शन रूट हेअर असते, फॉलोड बाय द कॉर्टेक्स, खूप साऱ्या सेलचा ग्रुप दिसतो, त्याला कॉर्टेक्स म्हणायचा आहे. एंडोडर्मिस, त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची लेअर काढली, ब्ल्यू कलरची लेअर काढली, त्याला पेरिसायकल म्हणा. पेरिसायकलच्या नंतर हे जे हेक्झॅगोनल स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात, लार्जेस्ट टाइप ऑफ दी टिश्यूज, त्याला झायलोम म्हणायचं आहे, सराउंडेड बाय दी फ्लोएम. मी डिटेलमध्ये ड्रॉ नाही केलाय, एक स्केच ड्रॉ करून पाहणार तुम्हाला. आता आपण स्टडी करू की याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पाथवेज राहतात. रूट हेअर पासून तर झायलेम पर्यंत पाणी पोहोचलं का वॉटर कंडक्शन झालंय, है ना, ते समोर कसं पोहोचतं टीप पर्यंत, तो टॉपिक तुमचा समोर असेल. नाउ देर आर टू पाथवेज फॉर द पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट. रूट मधून म्हणजे सॉइल टू रूट हेअर, रूट हेअर टू कॉर्टेक्स किंवा ते झायलम. दोन गोष्टी पाहायच्यात ना आपल्याला. यातला हा जो पार्ट आहे सॉइल टू रूट हेअर, हे आपण पाहिलाय कसं पास झालाय. सॉइल टू रूट हेअरचा प्रवास असा होता पहा. पहिली प्रोसेस होती इम्बिबिशन, त्याच्यानंतर काय असतं तर डिफ्युजन, and then it is followed by osmosis. So these are the sequential events, sequential path of water movement across the root. अशाच गोष्टी घडतात आणि हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. इम्बिबिशन कसं घडतं, डिफ्युजन कसं घडते, ऑस्मॉसिस कसं घडते, हे सगळे मुद्दे आपले क्लिअर आहेत. बरोबर आहे. आता आपला मुद्दा एकच लक्षात घ्यायचा आहे की एकदा रूट हेअर पर्यंत वॉटर आलाय, हे वॉटर मॉलिक्यूल पूर्ण रूट सेलला क्रॉस करून समोर कसं पास होते, त्याच्याकरता दोन पाथवेज आहेत. लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये क्वेश्चनिंग कशावर केलं जाते लक्षात राहील तुमच्या. तर पाथवेज जे राहतात वॉटर फ्लोचे ते दोन टाईपचे लक्षात ठेवा पहा मित्रांनो. वन इज द सिम्प्लास्ट अँड अनदर इज द ॲपोप्लास्ट. आपण पहिले ॲपोप्लास्टचा पार्ट पाहू. काय मिनिंग होते पहा. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, इट इज द नॉन लिव्हिंग पाथवे. लक्षातच आलं पाहिजे नॉन लिव्हिंग पाथवे आहे. याचा अर्थ हा, जर आपण एका प्लांट सेलचा विचार करून राहिलो, वॉटर मूव्ह राहिलं म्हणजे सेलच्या सोबत संबंध येईल का नाही. सेल टू सेल वॉटर मुवमेंट होऊन राहिली. मग जर प्लांट सेल आहे आणि इथं नॉन लिव्हिंग पाथवे आहे, याचा अर्थ जी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे कोणती, दॅट इज अ सेल वॉल. या सेल वॉलशी संबंधित आहे. पटून आलं का, कारण ती नॉन लिव्हिंगच असतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून ऍक्च्युली लिव्हिंग पार्ट स्टार्ट होते. फार महत्वाचे कन्सेप्ट आहेत पहा. कोणता पार्ट आहे, आपण लिव्हिंग सेलचा स्टडी करतो, पण अमॉंग दॅट विच इज द नॉन लिव्हिंग पार्ट. कधी कधी विचारतात विच इज द नॉन लिव्हिंग लेअर, सेल वॉल. तर ठीक आहे, नॉन लिव्हिंग पाथवे आहे. पण कसं काय वॉटर फ्लो होते, वॉटर फ्लोज थ्रू फ्री स्पेसेस अँड दी सेल वॉल. आता डायग्राम ऑब्झर्व करा तुम्ही पहा. इथं मी मांडलाय हा एक रूट एअरचा पार्ट ड्रॉ केला आपण, है ना. या ठिकाणी डायग्रामवर लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होतील. ॲपोप्लास्टिक पाथ, दिस इज अवर
रूट हेअर. या रूट हेअर मध्ये हे जे आतमध्ये आपण डॅश ड्रॉ केली आहे, तर हे काय आहे, सपोज इट इज द वॉटर मॉलिक्यूल. आपण त्याचा पाथ शो करून आलो. तर इथून रूट हेअर मध्ये तर आलं, तर रूट हेअर मधून हे वॉटर कसं फ्लो आलं लक्षात घ्यायचं. डायग्राम एक लक्षात ठेवा. हायलाइट कुठं करून आलो मी. दिस वॉटर मूव्स थ्रू द एंडिंग्स ऑफ द सेल, कव्हरिंग नॉट एंडिंग द मार्जिन्स ऑफ द सेल अँड रिचेस अप टू दी झायलेम. झायलेम पर्यंत पोहोचलं म्हणजे आपला पाथ संपला. कंडक्शन नेक्स्ट स्टेप आहे. आता मला सांगा, जेव्हा हे वॉटर मॉलिक्यूल फ्लो होत आहे, तर याला सेलच्या आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, त्याचे ऑर्गॅनिल याच्यासोबत कुठं संबंध आला का? बिलकुलही नाही, काही घेणं नाही. डायरेक्टली सेल वॉल टू सेल वॉल कनेक्शन होत होत वॉटर फ्लो झालं. म्हणून त्याला म्हटलं आपण कोणता पाथवे, नॉन लिव्हिंग पाथवे अँड ॲपोप्लास्ट. आता दुसरा पाथवे सिम्प्लास्ट. परत तेच डायग्राम, फक्त रूट हेअर आपण दुसरं ड्रॉ केलाय. इथं ब्ल्यू कलरची एक लाईन काढली आपण, तो एक पाथवे शो करते. कसं फ्लो राहिलं पहिले आपण पाहून घेऊ. दिस इज द वॉटर फ्लोईंग इन दिस मॅनर. पहा, आता इथपर्यंत रूट हेअर होते, आता एपिब्लिमा मध्ये एंटर झालाय, कॉर्टेक्स मध्ये एंटर झालाय. कॉर्टेक्स मध्ये कसं एंटर झालं? लेअर मधून नाही, मार्जिन मधून नाही आहे, सेलच्या मधातून एंटर झालाय. पहा, एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये, पहा एंट्री पॉइंट आहे. हे तिसऱ्या सेल मध्ये, चौथ्या चाललं नेक्स्ट सेल मध्ये, अँड फायनली रिचेस टू दी झायलम. काय फरक दिसला? सिम्प्लास्ट पाथवे मध्ये वॉटर फ्लोज फ्रॉम सेल टू सेल. एका सेल मधून दुसऱ्या सेलमध्ये डायरेक्ट मधातून कुठूनही पास होऊ शकते. मग मधातून कुठून पास कसं का होणार आहे? त्याच्याकरता आपल्याला माहित पाहिजे की जर समजा दोन सराउंडिंग सेल असतील, ह्या समजा दोन सराउंडिंग सेल आहेत, तर याच्या मधात एक इंटरसेल्युलर कनेक्शन असते. बा, दॅट इंटरसेल्युलर कनेक्शन इज कॉल्ड एज प्लाझ्मोडेस्माटा. इथं जरी आपण डायग्राम मध्ये शो नाही केलाय, पण ऍक्च्युली ते पाथवे आहे. ते पहा, जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला शो करू शकता. इन दिस वे लक्षात राहील. म्हणजे सेल टू सेल मधात काय आहेत? इंटर सेल्युलर ब्रिजेस तुम्ही त्याला म्हणू शकता. प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे काय? दीज आर द इंटर सेल्युलर ब्रिज किंवा कनेक्शन म्हणू शकता, ज्याच्यामधून काय होईल, हे अशा पद्धतीनं. सपोज दिस इज द ए सेल, दिस इज बी सेल, ए टू बी प्लाझ्मोडेस्माटा मधून वॉटर फ्लो होऊ शकते. मला सांगा, दोन सेलच्या मधात जर कोणता ब्रिज, कोणता जर अशा पद्धतीचं कनेक्शन नसतं, तर दोन सेलमध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल कसं घडलं असतं? बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं सिम्प्लास्ट पाथवे, इट इज द मूवमेंट ऑफ द वॉटर और फ्लो ऑफ द वॉटर थ्रू द प्लाझ्मोडेस्माटा. डायरेक्ट सेलच्या मधून दुसऱ्या सेलमध्ये पास होत आहे, सो इट इज कॉल्ड एज लिव्हिंग पाथवे ऑफ द वॉटर. वॉटर फ्लोचा लिव्हिंग पाथवे विचारला तर सिम्प्लास्ट, नॉन लिव्हिंग पाथवे विचारला तर ॲपोप्लास्ट. सिम्प्लास्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनशी कनेक्टेड राहते, सेल वॉलशी कनेक्टेड नाही. बरोबर आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे ट्रान्स मेम्ब्रेन पाथवे. तर अशा पद्धतीनं एका पर्टिक्युलर रूट मध्ये वॉटर मॉलिक्यूल काय होतात? फ्लो होतात. लक्षात ठेवायचं आहे. वन्स द वॉटर रिचेस टू झायलेम, झायलेम पर्यंत पोहोचलं का हे झायलम त्याला अप्पर डायरेक्शन समोर फ्लो करेल. त्याच्याकरता एक ट्रान्सपिरेशन पूल असते. पहा, तुम्हाला माहित असेल की प्लांट स्वतःमध्ये जे एक्सेस वॉटर असेल त्याला लूज करतात, तर ट्रान्सपिरेशन म्हणतात. काय म्हणायचं? ट्रान्सपिरेशन, लॉस ऑफ द वॉटर थ्रू दी ल्यूज. मग जर रूट मधून वॉटर ऍब्सॉर्ब करणं चालू आहे आणि अप्पर डायरेक्शन मधून, ल्यूज मधून वॉटर मॉलिक्यूलला काय होऊन राहिले? लॉस करून राहिले. एक ऍब्सॉर्ब करते, एक लॉस करते, ऍब्सॉर्ब लॉस. तर याच्यामुळे काय होते? एक फोर्स क्रिएट होते. पहा, ऍब्सॉर्प्शनचा फोर्स आणि रिलीजचा फोर्स. तर ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे, याला म्हणायचं तुम्हाला ट्रान्सपिरेशन पूल. काय म्हणायचं आहे? ट्रान्सपिरेशन पूल, किंवा यालाच म्हणतात सक्शन पंप. जसं आता समजा आपल्या घरी आपण जी वॉटर मशीन असतं ना, पाण्याचा पंप असतो कोणी, तो लावतो आपण, आणि नळाला जर समजा धार कमी असेल तर कधी कधी पाणी फोर्सने येत नाही, है ना. मशीन तुम्ही ऑन केली आहे, बट वॉटर इज नॉट कमिंग. तर अशा वेळेस काय करतो आपण? त्या पाईप मध्ये थोडंसं बाहेरून पाणी भरतो. का भरलाय? मेन पाईपलाईन मध्ये पाणी आहे, फक्त मशीन मध्ये एक एअर गॅप क्रिएट झाली आहे. तर ती एअर गॅप फुल करण्याकरता आपण स्वतः बाहेरून पाणी टाकलाय. एकदा मेन पाईपलाईन आणि
आपल्या पाईप मधलं पाणी याच्या मधातली गॅप भरून घेतली, काही ट्रान्सपिरेशन, एक सक्शन तयार होते आणि नंतर पाणी कसं फ्लो होते कंटिन्युअसली. सो इन द सेम वे root help in the absorption of the water molecule and it involve following pathway, that is symplastic pathway and apoplastic pathway. Okay.